धारावी येथील सिलेंडर स्फोटाच्या दुर्घटनेनंतर आता शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। पार केलेल्या सिलेंडरनं भरलेल्या ट्रक विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळते। आंदोलनकर्त्यांनी ट्रकवर चढून हे आंदोलन केलेलं आहे। आंदोलकांनी ट्रकमधील सिलेंडर रस्त्यावर सुद्धा फेकून दिले। ट्रकवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करू असा इशारा आता देण्यात आलाय। दृश्य आपण बघू शकतोय। हे जे आंदोलन सुरू आहे ज्यामध्ये हे जे शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आंदोलकांनी ट्रकमधील जे सिलेंडर होते ते चक्क रस्त्यावर फेकून दिले। नक्कीच धारावीतील सिलेंडर स्फोटाच्या दुर्घटनेनंतर कुर्ला या ठिकाणी आता शिंदेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते। कुर्ला येथील 90 फुटी रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या सिलेंडरने भरलेल्या ट्रकच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेने आंदोलन केलेलं पाहायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये रस्त्यावरती उभ्या असलेल्या ट्रकवरती चढून या ट्रकमधले सिलेंडर जे आहेत ते रस्त्यावरती फेकण्यात आलेले आहेत। गेल्या महिनाभरापासून या रस्त्यावरती हे ट्रक हटवावे अशी मागणी जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी वाहतूक विभागाकडे केली होती। मात्र हे ट्रक हटवण्यात न गेल्यामुळे भविष्यात कुठलाही धोका निर्माण होऊ शकतो किंवा कुर्ला धारावीमध्ये जो स्फोट घडला त्या स्फोटासारखी दुर्घटना घडू शकते। या अनुषंगाने हे मागणी जी आहे ती करण्यात आली होती। मात्र पोलीस व वाहतूक विभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्या गेल्याने हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे पुढील 72 तासामध्ये हे जर सिलेंडरने भरलेल्या रस्त्यावरच्या ट्रकवरती जर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली नाही तर याहून अधिक उग्र आंदोलन जे आहे ते करण्याचा इशारा जो आहे तो आमदार दिलीप लांडे यांनी केलेली पाहायला मिळते। नक्कीच निकेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।